बाळू आला नसता तर लग्न पार पडलं नसतं म्हणतो मी. त्याचे उपकार मानायचे आहेत म्हणून आलो आहे बघा. काय बी बोलतो आहेस? अरे बाळ्या तर सकाळी धरणं घरातच आहे. बाळ्या, ए बाळ्या, असं कसं होईल? बाळू तर तिथे होता. त्याच्यामुळेच तर हे लग्न पार पडलं म्हणतो मी. ऐका, तीच बरं आम्ही घरात आहे. बाळवी आमच्याच मुरा होता. वय कुठं बी गेला नाही त्यो. अहो नाही, तो बाळूच होता बघा. मुलाकडच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या बाळूनं पूर्ण केल्या. अहो सगळं घेऊन आला होता की हो तिथे. हो आम्ही सांगतो हाय नव, बाळू घरातच होता. तुमच्याकडे दुसरं कोणतरी आला असं. अहो तो बाळूच होता. अरे पण तो घरातनं बाहेर पडलाच नाही तर तुमच्याकडे येईल कसा? मला तर काही समजतच नाही बघा. बाळूमुळेच तर माझ्या मुलीचं लग्न पार पडलं म्हणतो मी. आम्हाला त्याच्या पाया पडू द्या म्हणतो. हो बाळू, हे समजा काय चाललं हाय? मी या घरातनं बाहेरच पडलो नाही. मी घरातच होतो की. वय पण अहो ही सगळी महादेवाची लीला आहे बघा. बोलून काही होणार नाही याची कल्पना आहे मला. पण मी एवढंच सांगेन, तुम्ही खूप भाग्यवान आहात. असा पुत्र तुमच्या पोटी जन्माला आला. होय, असा पुत्र जन्माला येणे भाग्याचे समजावे लागेल बघा. आम्हाला एकदा त्याच्या पाया पडण्याची परवानगी द्या, म्हणजे आम्हाला पाया पडून निघता येईल म्हणतो मी. हेनरी, तुम्ही माझ्याशी खोटे बोलत आहात असे वाटते आहे मला. अयो अयो वैजंता, तुझ्याशी खोटं कशाला बोलू मी? नाही, बाळूला तुम्ही बघितले आणि तो घरी पण आहे. मग काय समजायचे मी? अयो आम्ही खरंच बघितलं त्याला. अयो पण मध्येच गायब झाला. अय्यो, आणि तिथूनच घरी गेला असेल. हा, तसं असेल तर ठीक आहे. बाळू घरी आहे म्हणजे लग्न पार पडणार नाही. अय्यो कारण बाळू लग्नात असायला हवा अशी त्यांची अट होती. अय्य, पण मयप्पा असं काय म्हटला की बाळू घरातनं बाहेरच पडला नाही म्हणून? त्याला न सांगताच बाहेर पडला असेल तो. त्यात तुम्ही त्याला बघितले. त्याची चोरी पकडली जाऊ नये म्हणून घरी पळून गेला असेल. अय्यो, पण या आता लग्न झालं नाही अशीच बातमी ऐकायला मिळणार बघा. अय्य पंच, पंच,
अय्य तात्या आला म्हणजे चांगलीच बातमी घेऊन आला असेल. गुड न्यूज गुड न्यूज. अहो, पण- ये तात्या ये पाणी घेणार. तुम्हाला झालं काय हाय? मी काय सांगाय आलो हाय, तुम्हाला ठाव आहे का? हे पुसटची कल्पना आहे बघ. मग तरी बी असं करू लागले तुम्ही. तात्या काय सांगायला आला आहेस ते सांग पटकन. अय्या अहो हेच का मलप्पाच्या पोरीचं लगीन झालं हाय? ये बी धूम धडाक्यात. अय्यो मला पाच्या पोरीचं लग्न झालं आणि ते पण धुमधडाक्यात. अय्यो अहो खरं तेच सांगतो हाय म्या. काय सांगतोस तात्या? यो पण लग्न पार पडले कसे? धूम धडाक्यात. एवढंच समजलं मला. म्या म्हणलं होतं का मल्लप्पाच्या पोरीचं लगीन थाटात पार पडेल म्हणून, आणि तसंच झालं. कारण देवाचं नाव घेणाऱ्या संग कधी बी वांगा घ्यायचं नाही. इथनं पुढं जो कोणी माझं नाव घेईल त्याच्या मागणं मी उभा असेल. त्याला काय बी कमी पडू द्यायचं नाही मी. सुंदरा, काय बाळ्याबद्दल तू माझ्यापासून काय लपवत नाहीस ना? नाही जी. लपवायचं काय आहे? बाळ्याबद्दल जे काय काय ऐकतो आहे यावरनं तू कोणी साधा आहे असं वाटत नाही. तुला काय वाटतं? मला तर आधीपासूनच वाटतं हाय का बाळू काय साधं सुद्धा नाही. त्याला जे समजतं ते दुसऱ्या कुणाला बी समजत नाही. अरे पर्या असाला खोळा म्हणायचा का शाना? आता ज्याला जे वाटेल त्यानं ते म्हणावं. असं नाही, आपल्याला समजायला पाहिजे की. तो मंगळू येऊन सांगून गेला का आम्ही बाळाला जाताना बघितलं. मलप्पा येऊन सांगून गेला बाळ्या होता म्हणून लगीन पार पडलं. तो नसता तर लगीन झालं नसतं. पण बाळ्या तर इथं हल्ला बी नाही. बरं तो आपला डोळा चुकून गेला असं समजावं तर तसं बी काय झालं नाही. काय चाललं काय आहे? बाळूलाच ठावं. तो म्हणतो ते खरं कसं होतं. लोक त्याच्या पाया का पडतात. मलप्पा बी त्याच्या पाया पडला. मलप्पाच्या पोरीचं लगीन झालं कसं? तो तिथे गेला होता का नव्हता? समजा त्यालाच ठावा असेल, दुसरं कुणाला बी नाही. त्याला विचारायचं का? हो पण काय विचारायचं? तो कोण आहे म्हणून? तसं नाही, मग कसं? आणि तो सांगणार आहे वय? विचार. तुला समजा सांगल तो. त्याला विचार का लग्नाला गेला होतास का? हो, आता आपल्या मोर होता नव्ह तो, तरी बी विचारायचं. विचार तू. त्याच्या तोंडून काही वेगळं निघालं तर? हे तुम्ही म्हणता हाय. होय, आता मला बी समजायचं बंद झालंय. आपल्या पोटाला येऊन बी आपण त्याला ओळखत नाही असं वाटायला लागलंय मला. बरं, मी उद्याच्याला विचारते, तुम्ही नका काळजी करू. उद्या नाही, आताच विचार. बाळा, हो. अरे इकडे व्हायच. काय झालं आता? काय झालं नाही. आईला बोलायचं आहे तुझ्या संग. काय झालं नाही ना मग बोल. आय काय झालाय? बाळू, खरं खरं सांगायचं, जे काय असेल ते. होय सांगतो की. विचार. नक्की काय घडलं ते सांग. कुठं काय घडलंय? बाळू, तुला ठावा हाय मी कशाबद्दल बोलते हाय? नक्की सांग की काय झालं हाय. तू तर इथंच होतास,
तरी बी मला का म्हणाले का तू लग्नात होतास म्हणून? काय रे हिरा, कसला विचार करतो आहेस? बाळूचा विचार करतो आहे. बाळूचा कसला विचार? आपल्याला वाटतंय आपण बाळूला ओळखतो, तर खरंच आपण बाळूला ओळखतो का? म्हणजे तुम्ही नसाल ओळखत, किंवा माझा भाव आहे, मी चांगलं ओळखते. अगं नाही गंगे, तुला वाटते की तू बाळूला ओळखतेस, पण तसं नाहीये. हो, जे काय बोलायचं आहे ते सरळ बोला की. अगं आता पंचाला आवडायचं नाही, उगं वाद नग म्हणून बाळाला दिसभर घरात बसून ठेवला, बरोबर आहे का? पण तो मला पकस काय म्हणतोय की बाळू लग्नाला आला होता म्हणून. आता मला काय ठावं? म्हणजे तुला म्हणायचंय काय, बाळू खरंच गेला होता लग्नाला? कस काय? तो तर आपल्या मोरच होता ना. हेच समजत नाही ना, म्हणूनच मी म्हणतोय की आपण बाळूला खरंच ओळखतो का? तिकडे तो मला म्हणतो बाळू लग्नाला आला होता, म्हणजे बाळू इथं बी होता आणि बाळू तिथं बी होता. मला बी ठाव नाही मला पासा का म्हणाला ते. आता तुम्ही बघितलं ना, माहीतच होतो, मग झालं. मला पठामपणे सांगत होते का तू तिथं होतास. आणि लोक तुझ्या पाया का पडतात? मला पण पाया पडले. अरे देवाला नावं ठेवण्याची रुक्मिणी ती बी तुझ्या पाया पडली. आता त्यांनी जे काय केलं का केलं ते मला कसं ठाव असेल? त्याच विचारा पाहिजे. मला तर वाटतं हाय ह्यो पंचाचा डाव असेल. नीट सांग की रे बाळू. अगं नीटच सांगतो आहे की, मला नाही ठाव. आता त्याच मी दिसलो असेल, आता त्याला मी तरी काय करणार? तू जर तिथं गेला नाहीस तर तू तिथं होतास असं का म्हणलं मला पा? काय ठाव? मला पला विचारून येऊ का म्या? बाळू नीट सांगायचं बाळा. हे बघा, तुम्ही सांगितलं होतं घरातनं बाहेर पडायचं नाही, मी नाही पडलो. मला जायचं होतं आणि जाणाऱ्याला कोण अडवणार म्हणतीस नव्ह तू. तसं काहीतरी झालं असत. म्हणजे तू तिथं गेला होतास? मी घरातच होतो, शांत बसलो होतो डोळ मिटून. तिथं कसा पोचलो ठाव नाही. म्हणजे तू तिथं होतास तर? खरं तर मी जाऊन आलो. अरे होय, पण मी मनातनं जाऊन आलो, घरातनं बाहेर पाय टाकला नाही. एक माणूस दोन्हीकडे कसा असेल? तेच समजना. ये सत्य तू झोप. यांचे यासनी काय समजना झालाय आणि निघाले बोलाय. तू झोप. आणि आता तुम्ही बी झोपा. चल. आहे तुला काय वाटतंय? मला तर वाटतं हाय तू म्हणतो हाय ते खरं हाय. बाळूला आपण खुळा खुळा म्हणतो
पण खरंच आपण बाळूला ओळखत नाही. आय बाळू काय साधा सुद्धा नाही बघ. अगं हे काय पहिल्यांदा घडलं आहे का असं? लोक त्याच्या पाया पडत्यात. ते काय येडे आहे म्हणून का? हा, काहीतरी असेलच. हा, अगं त्यानं मल्लप्पाच्या पोरीचं लगीन बी जुळवून दिलं. हा. लोकांची श्रद्धा आहे त्याच्यावर. हा आता आपल्याला नसेल समजत तर बाळू काय साधा नाही बघ. आय मी काय म्हणतोय, अशा पोराला आपली पोरगी दिली तर तिचं भलंच होईल ना. गंगे, विचार कर. डोसक्यातला राग काढ आणि पुण्यांदा विचार कर. होय. अरे मंगळ, अरे कोणाचा राग काढतो हाय एवढा? कुणाचा नाही, मला माझाच राग येतो आहे आता. अरे पर वैतागाया झालं काय तुला एवढं? अहो देवाप्पा, पोटात अन्नाचा कण नाही आणि कोणतं बी काम घेतलं तर उलट होत या. आणि विचारतो वैतागाला काय झालं आहे म्हणून. म्हणजे तुला भूक लागली आहे का? नाही नाही, भूक नाही लागली. सकाळपासून पंचपक्वान्न खाल्लं आहे ना, कशी भूक लागल? भूक लागली आहे. वाईस धीर धर, मिळेल खायला. होय होय, मिळल मिळल मिळल. हे लाकडं खातो की आता. अव देवाप्पा, ते इतकुसं पोर आहे आणि तुम्हाला जड जात आहे वय. अरे भाई, एवढू एवढूस पोर हाय ते, पर साधन हाय झड जाणारच. असं वय, मग आता काय करायचं? जे होतं ते नुसतं बघत बसायचं का? नाही करायचं. येळ आली का समज करायचं बघ. हा, आणि आपली येळ काय येत नाही. काय कोणावर कसली येळ आली आहे? ए बाबा, काय नाही काय नाही काय नाही. तुम्ही आला आहेत ना आता, काहीतरी काम सांगा मला. ए मंगळू, कायम एवढा वैतागलेला का असतोस? पंचा, त्याच्याकडे ध्यान देऊ नकस. त्याला भूक लागली आहे म्हणून तो. अयो भूक लागली. अयो भूक लागली आहे काय? आ, घे थोडा प्रसाद घे. अयो अयो, असू दे, भूक लागली त्याला. का खायला मिळणं का काय? अयो ए पोपटा, तू मध्ये बोलू नकोस, नाहीतर तो तुला पण खाऊन टाकेल. अय्यो. इंद्री, जे बोलायला आलो आहे ना ते बोला पटकन. होय, बोला बोला, जे बोलाय आले हाय ते बोला. अयो देवप्पा, ते पुढे कसं करायचं, काय करायचं ते विचारायला आलो. नाही म्हणजे आमचा एवढा विरोध असताना, तुम्ही पण आमच्या बाजूने असताना त्या मल्लप्पाने लग्न पार पाडून दाखवले. अय्या, काय झाले, कसे झाले काही समजले नाही. आणि आपण
नुसते बाळू बाळू आणि बाळूच करत राहिलो. अय्या सत्ते, मी आल्यावर तू निघून का जातीस? वय मला नाही बोलायचं तुमच्याशी. इकडे. काय ग? म्या काय घोडं मारलाय वय? लगीन करायचं आहे ना तुम्हाला? म्या नाही म्हणलं तरी घरचे ऐकतात वय? मामा ते काय मला ठाव नाही. या चालले. अगं माझं ऐक तरी. काय ऐकायचं? म्या बी लगीन करा नाही म्हणतोय, गंगूताई बी नाही म्हणती या. आता आपलं लगीन होत नाही. म्या बी सांगितले मला लगीन करायचं नाही म्हणून, आणि गंगूताई बी म्हणती या लगीन करायचं नाही म्हणून. आता आपलं लगीन होत नाही. म्या तुझा मामा आहे आणि तू माझी भाची आहेस. खरं सांगताय? आता पत्र तरी हेच खरं आहे. असं असेल तर मी बोलेल तुमच्याशी. लगीन ठरलं असं तर बोलली नसतीस वय? वय असं का? समजी तुम्हाला खोळा म्हणतात, कोणीच तुमची कड घेत नाही. त्या बाळ्याचं काहीतरी करायला पाहिजे. तोच हाय ह्या समजा माग. काहीतरी करायला पाहिजे, पण करत काहीच नाही आपण. काही करत नाही ना, होतच नाही न काही. म्हणजे आपल्या बाजूनं काही होत नाही. अयो मला काय वाटतं देवप्पा, आधी तो मयप्पा आपल्या बाजूने होता, त्यामुळे बाळूवर आपलं नियंत्रण होतं. आणि आता मयप्पा आपल्या बाजूने नाही, त्यामुळे तर नाही. बरोबर हाय पंचा तुझं. काहीतरी करून त्या मायप्पाला आपल्या बाजूने करायला पाहिजे. तोच त्या बाळ्याला धाकात ठेवून. मग काहीही करून मयप्पाला आपल्या बाजूने वळवले पाहिजे. आणि तसेही बाळूचे आणि मयप्पाचे फारसे जमत नाही. अय्या मयप्पाला आपल्या बाजूने वळवून बाळूच्या विरोधात उभे करायला फार अडचण येणार नाही. ज्ञानोबा 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 तुकाराम. काय नाता भाऊ? अहो काय झालं? बरं वाटत नाही वय? तसं काय नाही, उन्हानं वाईच अंधारी आली म्हणून बसलो बघ. अहो उन्हाचं कशापायी बाहेर पडायचं? घरात बसायचं मडकी बनवीत. तेच करीत होतो. एकाला मडकं द्यायचं होतं म्हणून घरातनं बाहेर पडलो, आणि घरला जाताना अंधारी आली बघ. काय गप्पा चालल्यात वय? तसं काय नाही, वाईच अंधारी आली म्हणून बसलो होतो. हा, उन्हाचा तडाखा काय साधा आहे का? वय काय जावय बापू, काय म्हणताव? अहो आम्ही काय म्हणायचं हा? तुम्हीच म्हणा. तुमच्या गावात लय काय काय घडत असते. आता काय सांगायचं तुम्हासनी? यो त्याच्या कानात काहीतरी बोलतोय, त्यो याच्या कानात काहीतरी बोलतोय. समजा असंच चाललंय. वय नाही तर काय बी कारण नसताना बाळूवर येतात समधी. अरे पण त्यानं काय केलं नाही तर कशापायी येतात त्याच्यावर? अरे मायप्पा, असं काय बी नाही. आपला बाळप्पा लय गुन्हे आहे बघ. लोक उगा त्याच्यावर खार खाऊन असतात. वय मग आता तर लयच काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे आता काय झालं आहे? म्हणजे तुम्हाला काही कळलंच नाही वय? अरे कशाबद्दल बोलतो आहेस? अरे देवाप्पानं पंच पुण्यांदा एक झाली आहेत. पण त्यांच्यात लय मोठं भांडण झालं होतं.
आता लागली एका ताटात जेवाया. वय वय आता दोघांनी मी समजून चुकलं असेल का एकमेकाबिगर आपलं काहीच होणार नाही. तुम्हाला एक सांगू का, या दोघांचं एक होणं गावासाठी चांगलं नाही. आणि बाळप्पाची तर आता लई काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते दोघं बी बाळप्पावर डूब धरून आहे. नको नको. हेनरी हेनरी अयो तू आलीस. अयो बरं झालं तू आलीस. अयो तुझाच विचार करतो तुम्ही वैजंता. अयो अयो ते एक विचारायचं होतं. विचारू? बोला. अयो ते सुभद्राचा काही निरोप? नाही, काही निरोप नाही हा तिचा. आणि तुम्हाला बरी काळजी तिची. अयो काळजी नाही, असंच विचारलं. येऊ का पंच? अयो हे आत येण्याच्या आधी विचारायचं असतं रे पोपटा. बरं झालं आलास. का काही झालं आहे का? अयो कुठे काय झालं आणि काय व्हायला पाहिजे म्हणतो मी. अयो माझी मान दुखत होती म्हणून म्हटलं बरं झालं आलास. अयो मान दाबून दे. देतो. मानायचं राहू दे. काही सांगायला आलास की असंच? काय सांगायचं असं काय नाही, पण बाळूच्या घरी काहीतरी चाललं आहे. अयो यो अशी कशी बातमी देतोस रे पोपटा? आम्ही काय समजायचं, नीट सांग की. अहो काहीतरी चाललं आहे म्हणजे नेमकं काय चाललं आहे हे मला बी नक्की सांगता यायचं नाही, पण काहीतरी चाललं आहे हे नक्की. तुला कोणी सांगितलं रे? आता सांगाय काय पाहिजे, समजतच की. मधीच एकदा गंगी आलती, परत निघून गेली. त्याच्यानंतर पुन्हा आले तर समजानं घेऊन आली. म्हणजे काहीतरी चालू आहे ना. आता तिकडे काय चालले आहे याची माहिती पण आम्हीच काढायची काय? जा माहिती काढ. आणि आजकाल कामात लक्ष नसते तुझे. अयो हा हे बरोबर आहे. काय लग्नाचा विचार मनात येतो, मग कामाकडे लक्षच राहत नाही. अयो आलास परत त्या लग्नाच्या विषयावर. अरे पोपटा तुझं लग्न लावून देणार मी, तुझं घर बसवून देणार. पण आता त्यांच्या घरात काय चाललं त्याची माहिती काढून आण. हो ग. होय. होय काय म्हणतोस? जा लगेच. आता म्हणजे लगेच कसं जाऊ? म्हणजे ते काय मला असं घरात घेऊन बसवून मानपान करून मग मला समजा सांगते का? ए तात्या, निघ म्हणलं की लगेच निघायचं. निघ आणि जी माहिती मिळेल ती लगेच घेऊन ये. आता तुम्ही म्हणताय सा तर जातो. पंचाची मान दुखत होती, दाबून दिली असती. जाऊ दे. हेनरी अव हा? ध्यान कुठं आहे? कसला एवढा विचार करता ह्याचा? गावात काहीतरी इप्रीत घडणार आहे. असं का बोलताय? आणि काय घडणार आहे? काय घडणार ते काय ठाव नाही, पण घडणार आहे.
म्हणजे काय हाय ते सांगा तरी. यो पंच आणि देवप्पा पुण्यांदा एक झाली आहेत. मग काय झालं? अगं ती दोघं एक झाली म्हणल्यावर काहीतरी विपरीत घडणारच. हो, असं काय बी होणार नाही. उगा काहीतरी विचार करू नका तुम्ही. नाही, एवढं भांडून मी ती दोघं एक झाली म्हणजे नक्कीच काहीतरी शिजत असेल. शिजू दे, काय शिजायचं हाय ते. आपण कशात बी पडायचं नाही. आपण कशात पडायचं नाही म्हणलं तरी बी ती दोघं गप राहिलं ग का? म्हणजे उगा आपल्याला काय करणार आहेत ते? आपल्याला नाही, पण बाळ्यावर चिडून आहेत दोघं. नाही का? आता बाळून त्यांना कुठं काय केलं हाय? त्या मलप्पाच्या पोरीचं लगीन जुळवून दिलं म्हणून पण चिडून आहे. त्या देवप्पाच्या रागाला काही एक कारण आहे का? मलप्पाच्या मध्ये पडू नग म्हणल्यावर बाळूनं काय बी केलं नाही. आणि आता देवप्पाला काय केलं आहे त्यानं? नाही केलं म्हणून काय झालं? डोसक्यातनं राग जाय ना ग का? मग आता हेच मी त्योच विचार करतो आहे. बरं आपण याची काळजी घ्यायची म्हणलं तर त्यो गप राह ना ग का? आपण बोलू त्याच्याशी. बाळू, ए बाळू, लगेच कशा बाई बोलवती आहेस? आपण बोलतो आहे ना व. असू द्या. काय काय बस इथं ये. आता काय केलं आहे बाळू ना? काय नाही. तर बाळू, ते देवप्पा आणि पंच आता एक झाला आहे. आणि आमासनी असं वाटतं हाय का तुला काहीतरी करणार. तेव्हा तू जरा ते काय करणार आहेत? त्यासनी पुरं झाला आहे. त्यासनी भांडाय दम नाही, काय व्हाय दम नाही. ती दोघं एक झाली हे तुला कसं ठाव? समजलं मला, समजतो. बाळू, तुला कसं समजलं? कावड्यानं सांगितलं मला. मी म्हणलं ना त्यासनी मी बोलता येतंय. चेष्टा करतो आहेस का आमची? चेष्टा नाही करत, खरं ते सांगतो आहे. हे बघ बाळू, आधीपासूनच ते तुझ्यावर खार खाऊन आहेत. आणि आता एक झाला आहेत म्हणल्यावर तर काहीतरी करणार असं बाचं म्हणणं आहे. तेव्हा तू त्यांच्या कंच्या बी गोष्टीत मधी पडू नग. मी कशा पाहिजे त्यांच्या गोष्टीत पडू? तेच येतात मधी. तू थोडं दिवस काय बी करू नग, म्हणजे त्यासाठी कारण नाही मिळायचं. उग डोस केला तरास नग. इथे एक एक गोष्ट निस्तरूस तर नाकी नऊ येत आहे. त्यात उग भर नग अजून. त्यांचा काय गोंधळ चालायचा तू चालू दे, आपण ध्यान द्यायचं नाही. आणि ते काय चुकीचं करत असतील तर? अरे तुला बाळू, ते चुकीचं करू दे नाही तर बराबर करू दे. तू नका ध्यान देऊ. न प्रत्येक गोष्टीत असं आडवं लावणं बंद कर जरा. तुझ्या भल्यासाठी सांगतो आहेत ना व. ऐक की, भलं होईल. बर माझा चल. तू हो मोर, मी आलो. काय मंगळू? अरे कसला विचार करतो हायस एवढा? काय नाही. अरे बोल, काय बोलायचं असेल ते बोल. मग चिडताल तुम्ही? अरे नाही चिडायचा बाबा, बोल. ओ देवाप्पा, तुम्ही जे काय करत असता त्याच्यावरच शंका येते आहे मला. म्हणजे तुम्हाला ते खरंच काय येतं का नाही तेच समजा ना मला. अरे लई गोष्टी शिकलो हाय म्या. तुला सांगितलं तर खरं बी नाही वाटायचं. गोष्ट? कोणत्या गोष्टी? लई हाय ती. एक एक दिसत्याल बी आणि समजत्याल बी. आणि तू जर त्या लायकीचा झाला तर म्या शिकवण बी तुला त्या. ते ना ग,
हे तर तुम्हासनीच काय जमाना आणि मी शिकून तरी काय करू. ते सोडा, कुणी शिकेल आहे तुम्हासनी? माझ्या गुरूंनी. गुरु कोण आहे देव? ए मंगळो, नीट आदबीनं बोल. लई मोठं आहेत ते. त्यांच्याबद्दल वाईट वंगाळ बोलल्यालं तिथं बसून समजतं आहे त्यासनी. तिथं तिथं म्हणजे कुठं? अरे हिमालयात लई ताकद आहे त्यांच्याकडं. कोणाचं नाव घेऊन नुसतं डोळं मिटलं तरी बुडाखाली आग लागती बघ त्याच्या. एवढी ताकद आहे त्यासनी? वय अरे काय भी करता येत आहे त्यासनी. आज जर ते हित असते तर ह्या बाळ्याला असा सरळ केला असता का पुण्यांदा डोळं वर करून आपल्याकडे बघायची ताकद झाली नसती त्याची. अहो काय सांगता काय ते बाप्पा? वय मग बोलवा की त्यासनी इथं. आता न येळ आली तर बोलू. ए गुरुदेव, झालंच आहे आता. गंगे, अगं कुठं हरवली आहेस एवढी? काय नाही, विचार करते हाय समजा ठीक चाललं हाय का नाही. चाललं आहे की, समजा तर ठीकच आहे. असं ना बघ, म्या बाळूबद्दल बोलते आहे. आता बाळूनं काय केलं? उगा तुम्ही समधी त्याच्यावर आळ घेत जाऊ नका. हा, मला बी असंच वाटतं आहे. प्रत्येक वेळी बाळू काय करतोच असं नाही, उगा त्याच्यावर आळ घेतला जातो दरवेळी. गंगे, बरी आहेस ना व? नाही, त्याच्या बाजूनं बोलती आहेस म्हणून म्हणलं. त्याच्या बाजूने न बोलायला म्या का त्याची वैरी आहे का? भन आहे ना व? वय, पण लई दिस झालं त्याच्या बाजूनं बोलली नाहीस म्हणून म्हणलं. बर, काय विचार करते आहेस त्याच्याबद्दल? तुम्ही समधी म्हणता हाय का सत्तीचं बाळ संगट लगीन लावायचं, पण म्या नाही म्हणते म्हणून तुम्ही तो विषय सोडून दिला. ह्या समध्यात म्या कुठं चुकत तर नाही ना व? तुझं तुला समजायला लागलं हाय ते चांगलंच आहे. ह्या बाळूला ओळखते का नाही? हा, माझा ऐकशील तर त्यो सत्तीला लई जीव लावल. हा हा, मला बी तसंच वाटतं आहे. आता तो देवाप्पा सत्तीला घेऊन जायला आला होता तेव्हा बी बाळूनच तिला वाचवलं होतं. आता उगा गावातली लोक त्याला खुळा म्हणतात म्हणून आपण बी म्हणायचं का? हे कसं बोललीस? त्यो खुळा नाहीच, मला ठाव आहे. हा, जरा वेगळा हाय पण खुळा नाही. सत्तीला ह्या घरापेक्षा चांगलं घर नाही मिळायचं. आता बाळूमुळंच मला नगं वाटत होतं, पण बाळू सांभाळेल तिला, नका काळजी करू. आता तुला बी वाटतं आहे ना व? वय, आणि तू आणि बा आहे की तिला सांभाळून घ्यायला. आणि मला ठाव आहे माझ्या सत्तीवर तुम्ही लेकीवानी जीव लावाल. मी तयार आहे या लग्नात. गंगे, अगं तू लग्नाला तयार झाली आहेस? माझा तर विश्वासच बसना झालाय. पांडुरंगच पावला म्हणायचा. नाही म्हणून मला लई मोठी चूक करणार होते बघ. बरं झालं हे डोळा उघडलं माझं. चल, समध्यासनी सांगू
तसं ते लई खुश होत्या. चल. हो असं जायचं का म्हणता ऐसा? मग काय करायचं? ज्यासाठी आलो होतो तो विषय पुण्यांदा काढायचा नाही असं म्हणता. मला काय वाटत नाही का लगीन व्हाय म्हणून. पण नाही जमत त्याला काय करायचं? अनुगा तंट न ग म्हणून इशा काढू नका म्हणतोय आम्ही. अहो तेच की मग थांबून तरी काय करायचं आहे? असं कसं? लगीन जमलं नाही म्हणून नातं संपलं वय आपलं. आमचं जावई आहे तू आला आहे तर 4 दिवस थांबा की. कुणाला थांबवत आहे? यासनीच जायचं म्हणता येत. आता कुणी बी कुठं बी जाणार नाही. गंगीला काहीतरी सांगायचं आहे. काय ग गंगे? तुम्ही समधी बाळू आणि सत्तीच्या लग्नासाठी तयार आहे. पर ज्ञान आहे म्हणती म्हणून हे लगीन होत नाही. तर म्या लय विचार केला आणि काय माझा आता या लग्नाला नकार नाही. गंगीला काहीतरी सांगायचं आहे. काय ग गंगे? माझा आता या लग्नाला नकार नाही. मायली की मिळून आमची गंमत करता का काय? अहो नाही जी ती खरंच तयार आहे. वय नव वय. आणि आता तुम्ही समधी एवढं म्हणता आहात तर तुम्ही काहीतरी विचार केलाच असेल की. आणि मला बी आता असं वाटतं आहे का समजा चांगलं भाई. अगं बाय माझी ती हिऱ्या. हा? अरे देवच पावलं की. होय की मला तर असं वाटतंय सपनच हाय बघ. खरं आहे सपान पडलं का तसं आहे समज. गंगेचा होकार आला म्हणजे झालंच की समज. काय जाऊ अरे पण आमची सूर कुठं आहे? बाहेर आहे. बोलव की तिला. तिला बी सांगा. अरे आताच नग सांगाय. मग कधी सांगायचं? आताच सांगू. सत्यवा ए सत्य. काय ग आजी? तुला इथं राहायला आवडतं ना? वय आवडते की. हा मग आता इथं कायमच राहायला आवडेल ना? वय आवडेल की. आय आपण इथं कायमचं राहणार आहोत? आपण नाही तू कायमचं राहायचं इथं. म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या आईनं लग्नाला होकार दिला आहे. कुणाच्या लग्नाला? कुणाच्या म्हणजे अगं तुझ्या आणि बाळूच्या. काय? पर मला लगीन करायचं नाही. हे बघ तुला लगीन नाही करायचं मला ठाव आहे. पण मी आहे ना व हा. माझं आई तुझं भलं वय. तूच तर म्हणत होती बाळू मामांसंग माझं लगीन लागलं तर वाटूळ होईल म्हणून. मी रागाच्या भरात विचार करत होते म्हणून मला तसं वाटत होतं. पण जेव्हा नीट विचार केला तेव्हा समजलं का समजा चांगलं होईल. अहो सतीला सांगितलं बाळूला सांगायचं नाही. वय 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 त्याला बी बोलवा. बाळू
भीमा इकडे या. काय झालं बाळू? देवापुढं गुळ खोबरं ठेवून ये. गुळ खोबरं कशा पाहिजे? अरे सांगतो की आधी ठेवत जा. बोला आता काय झालं? काय झालं नाही पण आता होणार आहे तुझं सत्तीचं लगीन. काय? होय आणि गंगी बी तयार झाली आहे. ती मस्त तयार असेल पण म्या ना का? बाळ्या आता समधी तयार आहेत खोडा घालू नका. खोटा गावल नका म्हणजे मी आधीपासून सांगतो आहे. हाय लगीन होणार नाही म्हणत होतीस ना? वय पण आता समधी तयार आहेत ना बाळू. समजामध्ये मी येत नाही का? तसं नाही. आणि गंगूताई तू बरी तयार झालीस. पुरीला आयुष्यभर बिना लग्नाच ठेवीन पण मला देणार नाही म्हणली होतीस. आता काय झालं? अरे माझं मला समजलं का हे लगीन झालं तर सतीचं लई भलं होईल. होय का? तुला समज आहे का समजायला तयार केलाय तुला? आणि मी समजायच शेवटचं सांगतो आहे मला हे लगीन करायचं नाही. आणि म्या बी सांगतो आहे हे लगीन होणारच. आता बाळू नाही म्हणतोय आता त्याला कसं समजवायचं? अरे तुझे सासू सासरे आहेत की ते समजवत्यात. ऐकल बाळू त्यांचं वय ना हो. भाई आम्ही सांगतो त्याला तुम्ही नका काळजी करू. वय वय म्हणजे सोयरी पक्की झाली म्हणायची ना व? भाई समजा चांगलं चाललं आहे. या बाळ्याचं काय करायचं?
ह्यो एकलाच काय करतो इथं? पेटतंय का बघूया. बाळू, ए तात्या ये मोरा. तुला काय समजलं रे? अरे एकलाच बसला आहेस? एकला कुठं आहे? दगड तोंड आहेत ना. अरे काय गरीबाची चेष्टा करतो. तात्या काय कामाचं असेल तर बोल, नाही तसा आज डोसकं फिरला आहे. हा, डोसकं फिरला आहे? तर कशा पाहिजे? तुला काय करायचंय? गप गुमायचं नाही तर तुझ्या धोताला जाग लावी. नका बाबा, हे असं नका करू. अरे बाबा, एकला बसलेला दिसला म्हणून आलो म्या. बर, एक विचारायचं होतं तुला. विचारू का? विचार. अरे तू ते मलप्पाच्या पोरीच्या लग्नाला गेला होता का रे? गेलो होतो. मयप्पा तर म्हणतो तू घरातच होता. होय, मग बरोबर आहे. अरे का चाललं काय आहे बाळू? गेलो बी होतो म्हणतो आहेस, घरात बी होतो म्हणतो आहेस. खरं सांग ना. दोन्ही खरं आहे. तू काय सरळ सांगतच नाहीस बाबा. आधीच वैतागलेला आहेस. बर का वैतागला आहेस ते तरी सांग. लग्नावरच की. हं, त्याला काय वैतागायचं? झालं ना आता लगीन. अरे मल्लपाच्या पोरीचं लगीन नव्ह, माझं लगीन. अरे तू लगीन? पण तो विषय तर बंद केला होता ना. होय, पण आता पुण्याला चालू झाला आहे. या लग्नामुळे काय काय भोगा लाग काय. तात्या तुझं बरं आहे बघ, लगीनच नाही होत. अरे तुला लगीन नसल करायचं, पण मला करायचं आहे. आणि माझ्या लग्नावरनं काही बोलूच नका. तुझं काय आहे ते तू सांग. आता सांगितलं तेवढं पुरं की. जा सांग जा पंचाला. अरे म्या कशा पाहिजे पंचाल सांगू? आता जातोस का उठू म्या? नका नका बाबा. तू काय कायम धमक्यात देत असतोस. हे काय अजून सांगायचं नाही. आहे तेवढं पंचासने सांगू जाऊन. याला अजून खोदून विचारायला गेलो का खरंच शाप द्यायचा? होय बरोबर आहे, म्हणूनच आता जा. तुला ऐकू आलं का काय? होय, मला समजा ऐकू बी येतंय आणि समजा समजतोय बी. वर तुलाच एक समजत नाही, सांगू का? सांग सांग. तात्या तू जर आता इथनं गेला नाहीस तर तुझा जातो जातो जातो. तू इथं बसून राहा, एकलाच बसून राहा. इथं कोणी बी येणार नाही. कोण कसं येत नाही पाहिल की. येऊन दे बाला, येऊन दे. मी जातो. जा. आया मला लगीन नाही करायचं. सत्तेत, अगं तू नग काळजी करू, काय नाही होणार. आम्ही हाय ना व. आमच्या जवळ नाही राहायचं का तुला? राहायचं आहे पर आता तू काय बी विचार करू नग. तुला आजीजवळ राहाय मिळतंय हा विचार कर. आणि सत्य तू थांब जरा. आता पुढं काय काय करायचं आहे? म्हणजे म्हणजे हेच लगीन कधी करायचं, कसं करायचं? म्या काय म्हणतो हाय, बाकी समजा बोलण्याआधी भाऊसंग एकदा बोलून घ्या की. अरे हे बोलतील की, आपण बाकी बोलून घेऊ. हा, नाही, भीमा बोलतो हाय ते बराबर आहे. आधी बाळूला तयार केलं पाहिजे. त्या बिगर बोलून काय उपयोग आहे का? बा तू काहीतरी कर. वय वय बोला बाळू संग.
वय आलोच मी. हवं आता तुम्ही कुठं निघाला? आलो की बाळाला घेऊन. नीट बोला त्याच्या संग. वैभा समजा चांगलं होत असताना उगं तंटा न ग. वय आलो. मी बी येऊ का संग? ना ग मी जाऊन येतो. आणि उगा काळजी नका करू. मी समजवतो त्याला. वय वय वय. चला म्हणजे एकदा का बाळू तयार झाला की सुपारी फोडूनच जाऊ. हा वय वय तसंच करूया. वय वय. तुमचं काय म्हणणं आहे? चालेल की. उगा उशीर नका करा. कोणाला बोलवायचं नाही का? बोलवायचं की. नाही बोलून कसं चालेल? पर जास्ती कुणाला नाही बोलवायचं. तेवढी 4 माणसं. बर. हाय बाळू तर तयार होऊ दे की. हे गेले आहेत ना व ऐकल त्यो. नाहीतर म्या बोलती त्याच्या संग. त्यो नाही म्हणायचं नाही. बाकी काय बोलायचं आहे का? हेच बाकी काय आहे ते बोलून घेऊ. वय पण आमची लेकीची बाजू आहे, जरा सांभाळून घ्या. व्हाय व्हाय तुम्ही काळजी करू नका. आमची सत्ती का अशी तोंड पाडून बसते हाय? हा ये इकडे. अप्पा अयो गुंडप्पा. एक विचारायचं आहे. अयो विचार की रे गुंड. आपण गायत्री अक्काच्या लग्नाला का गेलो नाही? अयो गुंडू ते सगळे वाईट लोक आहेत म्हणून गेलो नाही लग्नाला. वाईट वाईट कसं काय? त्यांनी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही. मग वाईट कसे? गुंडू तुझ्या आप्पांनी सांगितलं ना ते वाईट लोक आहेत म्हणून. तू लहान आहेस, तुला काही गोष्टी समजत नाही. आणि तसंही मोठ्यांच्या गोष्टीत लक्ष द्यायचे नसते. हा पंच आता येऊ का विचारलंच नाही, आलोच. अयो सगळं तूच ठरवतोस का रे फुकटा? अप्पा हा काल आहे ते तरी विचार आधी. तसंही पटकन बोलत नाही कधी तो. असं काही नाही छोटं मालक. ए तात्या काय सांगायला आलास ना ते सांग पटकन. हा तर बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे. काय? ऐकून नाही आलं वाटतं. अहो बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे. अयो ते ऐकूनच मी काय असं म्हटलं रे तात्या. मला काय बहिरा समजतोच? हा तात्या खोटं बोलतोय. खोटं कशा पायी बोलत छोटं मालक? कारण बाळूनी मला सांगितलं आहे तो लग्न करणार नाही म्हणून. यू तुला कधी सांगितले रे गुंडू? जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हाच सांगितलं त्यांनी मला. मला बी तर बाळूनच सांगितलं आहे. आईची आण. तात्या थांब.
गुंडू तू आत जा, आम्हाला जरा महत्वाचे बोलायचे आहे. नेहमी मला तू आत जायला सांगत असतेस. छोट्या मालकासने आत काऊन धाडलं? तुला काय करायचं रे पोपटा? जे सांगायला आला असं ते सांग. हा, ते बाळूचं लगीन ठरवायचं चाललं आहे आणि ते चिडून त्या झाडाखाली जाऊन बसला होता. अय्यो, म्हणजे त्याला लग्न करायचे नाही तर? होय, लग्न पाय काय काय भोगावं लागण असं काहीतरी बोलत होता बा. लय वैतागला होता तो. ए तात्या, तो अजून वैतागायला हवा बघ. आता हे सगळं देवपाच्या कानावर टाकून पुढे काय करायचं कसं करायचं ते ठरवायला पाहिजे. बरोबर बोलताय, मलाही तेच वाटते आहे. इथं येऊन बसला आहेस होय? अरे समजा गाव हुडकून आलो. इथं काय करतो आहेस? घरात काय पाय थांबत नाही तुझा? नाही थांबत. आणि घरात पाय थांबावा असं काय होत आहे का? अरे न वया काय झालं? अरे समद्यांच्या कलानी घ्यायचं असतं बाबा. असं आपलंच खरं म्हणून नाही झालं. आता मला एक सांग, समद्यांमध्ये मी येतो का नाही? येतोच की. कायम स्वतःच्या मनाचं वागतो तेव्हा आम्ही काय म्हणतो का? म्हणत नाही वय. काय बी करत असताना ह्याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय, पंचाला काय वाटतंय, चालूच असतं की. अरे गाव की म्हणल्यावर तेवढं बघावं लागतंय. तुझ्यागत करून चालतंय वय? माझं लगीन करा निघालाय, हे बी काय गाव की म्हणूनच का? हा, लय पुढचं बोलू नका. चल घरला. नाही येणार म्या. नाही म्हणजे काय घर सोडायचा विचार आहे का काय? वेळ आली तर ते बी करीन.